झोपलेलो. चल तयार हो. तू खा बेटा. लय जोरात लागलं. काय लागलं? काय लागलं? कोपरा आपटलाय. नको बेटा. लय जोरात आपटलाय रे. सुन्न पडल्यासारखं झालंय. हे बघ. काय काढले का क्लिप? हा. अरे का असं? माझं कोणी चालू केलं रोटेड? हे कुठलंच आहे? हे 10व्या फ्लोअरवरचं. नको बेटा तूच कर. अरे वा मम्माने पण केला. नाही थांबली. हा मग आता झाली ना बोलले. बघ थांबली नाही. थांबली पण फुल असेल. एक साथ शॉपिंग केली होती कपड्यांची आणि सेम सेम वी आर टुगेदर लाईक ब्रदर फ्रॉम अनदर मदर. आणि आम्ही त्या दिवशी बोलत होतो असं सेम झालं आणि सगळ्या ते नाही माझ्या पोटात गेली. बरं ना वेगळे आहेत दोघीने. ते ग्रीन वाला आहे. हळदी कुंकू केलं पटकन आणि करून दे ना हळदी थांब ना मी पण ये ना काय करायचं? पाय पडा एक फोटो सेशन करून छोटा. काय फोटो आमच्या नवऱ्याला झालं फोटो निघाले. तुमची भक्ती तुम्ही सगळे उभे राहा ना तुमचा फोटो. लोणच्याची वगैरे काय वाटली हो पुढे लोणच्याचे डबे झालं? असतील तर मी आहे दुबईचे नेला ना छोटा. तू आणि परी इथे उभी राहा. आपण तुमच्या दोघी. त्यांनी व्हिडिओ बनवला. बघ इथे बघ. प्रसाद देतोय मी. पडेबल होती तिकडे. एक सब लेडीज. फोटो अर्चना भाभी. हा. तिला काय तुम्ही तिकडे जा. इथेच या ना. इथेच राहा ना हे लोकांनी. आम्हाला समोर ऍक्टर चल. शंकर शोभे उमावे गाया जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा जय पांडुरंगा हो हरि पांडुरंगा रखमाई वल्लभा राईचा वल्लभा पावे जीवलगा जय देव त्वमे अलिंगण आनंद पूजित भावे वाळीन म्हणे नमः सदा सर्वदा योग तुझा आढावा. तुझे कारणी देह माझा पडावा. सदांना शिवचंद्र मोरी परिणता मुक्ती जळावी. कारुण्य सिंधू बहुदुःख हारी. तुझे शंभो मजकोण तारी. ज्या ज्या ठिकाणी मनसाय त्या त्या ठिकाणी जगरूप तुझे निकेतो मस्तक त्या ठिकाणी. प्रसाद प्रसाद म्हणून खा ना. डोळे बंद कर. तिने डोळे बंद केले. डोळे बंद कर. डोळे बंद करायचे. कुणाला कळला ना जादू कशी मॅजिक असते. रेडीमेड वाटी घेतली आहे तुमच्याकडे घेतल्या पण मी खुल्ला शेवटी लावला. बघ काय झालं आता सांग. काय झालं तेव्हा काळ्या समय झाले तेव्हा. आता उडणारा करू का. उपवास आहे पण कारण सांगायचं. तसं पण आलाच नव्हता. आम्ही दोघी गेलेलो. किती दिवस बोलतोय सांग. असे काम करायचे काय? हे गुलाबजामुन किती द्यायचं होतं. यांचंच आहे. अर्चना. हे पटापट शामचं. बाय बघूया. मी म्हटलं प्रगतीला नाही प्रगतीला फोन केला नंतर मला केला माझा मोबाईल. कारण ते लवकर जातात. मला बोलते ना मी दादा केला भटजी पण बिचारे थांबले. कुठे
बाय बघूया. बाय कर परी, बाय कर. गुड नाईट. लेके आया था एक को, दूसरा पार्सल साथ में लेके गया. वॉइस कमांड आहे. चला. ए, तुझी पिशवी. आपल्या लिंक मध्ये वॉइस कमांड आहे ना. चल बाय 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 बाय. हळू बेटा. मग केलं ना आपण बाय बाय. केली बाय बाय. पूजा सोबत माझी पण थोडीफार म्हणजे असं फ्रेंडली ग्रुप होत चाललाय. आणि आय एम लाईकिंग इट. थोडं वाईब एन्जॉय करतोय मी पण. आणि आय एम शुअर ते पण सगळेच है ना. अशी मजा. आता पूजा आवरेल, तिच्यासोबत मी पण आवरेल थोडं. ह्याच्यात काय पिशवी दे तिला, मी पटकन देऊन येते. जा. गरज नाहीये. मम्मा जाऊन येईल बेटा एकदा पटपट. 10 काउंट कर, मम्मा येईल तोपर्यंत. 10 काउंट कर. 1. चला पूजा येईपर्यंत आपण एक काम करूया, तिला सरप्राईज द्यायला. एवढं सगळं तर आवरून नाही होणार. ती येईपर्यंत ना एक काम करूया, हे किचन आपण आवरून घेऊया. दिसत असेल तुम्हाला आता डोळ्यावरती झोप आलेली आणि सगळं आता आवरून झालंय. हॉल, किचन, बेडरूम आणि आता झोपायची तयारी आहे. आणि छान असं मस्त गणपती बाप्पाचं पण दर्शन झालंय. हर्ष तर एका ठिकाणीच गेला होता, मी 3 ठिकाणी गेले होते. छान वाटलं जाऊन. थोडं रात्रीचं शेक घेऊ फ्रेंड्स, सर्दी थोडी कमी होईल ना. हो आहे ना. तुम्ही पण शेक घ्या. मी भेंडीची भाजी, चपाती, डाळ भात. नॉनव्हेजचा दिवस आहे आणि संध्याकाळी विसर्जनला जाणार आहे. येस. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी आता जस्ट उठलोय, मस्तपैकी झोपला. तब्येत ठीक नव्हती, काल औषध वगैरे खाऊन आरामात झोपून आता उठलोय. आणि उठल्या आपण सगळ्यात पहिला पिऊया ब्लॅक कॉफी. माझ्यासोबत कोण पिणार ब्लॅक कॉफी? पण सिरियल बघून फक्त त्यातून काय शिकते काय? तुला कसा त्रास द्यायचा? काय चालू आहे रे? कधी काढायचंय तुझं बॅनर, हळदी कुंकूचा पोस्टर? ते भाव्या घाबरते रात्रीच यायला इकडे हॉलमध्ये त्या फोटोमुळे, आहे ना बेटा? तुला आंटीची भीती वाटते? नाही घाबरायचं. तर आज आपण एक भेंडीच्या भाजीचा चपातीचा छोटासा घास कोणाला बनवूया? बनवणार आहे ना. अरे ह्याच्यात पाणी आहे ना, गरम पाणी बेटा थोड्या टायमाने करून देतो. आता मला जेवण घेऊ दे, मग मी तुला गरम पाणी देतो. मम्माकडे नको जाऊ, ती जेवण बनवते. बुकू माझ्या हातावर नको टाकू. बस बस. आणि तिकडे जागा बॉटल पिघळणार आहे ना? नाही पिघळणार. बस खुश बेटा, प्लीज घे लवकर, मला जेवण करायचंय. पकड. आता बुग्गूला बघूया, बुग्गू खाते ना. बुग्गू बेटा इथे एक छोटा घास बुग्गू दिला, छोटस बेटा प्लीज. हा बेटा बनाना खा, पण थोडस चपाती तरी खा. आपण ब्लॉग एडिट करत होतो फ्रेंड्स, तितक्यात कोणीतरी फ्रेश आंघोळ करून आलं आहे. हा बेटा Then don't back in. Up, down. Down.
चालू झाली फ्रेंड्स. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. तर फ्रेंड्स ॲक्च्युली स्कूटी बंद पडलेली तुम्ही कालच ऐकलं. आणि स्कूटी काय बोलतात एकदमच पेट्रोल संपलेलं. तर जाता आता मी घरापासून इथपर्यंत धक्का मारत आणला. तर दादा मला घाम आलेलं बघून घाम आला होता मला, ते बघून ते थांबले आणि मला त्यांनी थोडंसं पेट्रोलची हेल्प केली बऱ्यापैकी. त्यांना मी नको म्हटलं, बट ते बोलले नको जावा, घेऊन जावा, खूप घाम आला आहे. आणि त्यांनी काय हे पण नाही घेतलं, काय बोलतात काही म्हणजे समजून जावं, आता बोलायला बरोबर नाही वाटत, बट ते थांबले नाही, ते सरळ. तसं पण ऑलमोस्ट धक्का मारत मी बरोबर इथं झकात नाक्यापर्यंत आलो आहे. ओके, अर्धा 40 मिनिट्स प्रॉपर धक्का मारत आलो आहे मी. आणि बरं वाटलं, थोडी एक्सरसाइज पण झाली. बट एक माझ्या लक्षात राहील बाबा, पेट्रोल संपत आलं तर इथे पहिलाच भरून ठेवत जाईल, बिकॉज इथं पेट्रोल पंप ॲक्च्युअलमध्ये लांब आहे. आणि त्या पेट्रोल पंपवरती किती लाईन आहे ते पण माहीत नाही, कारण की पेट्रोल भरून आपल्याला परत घरी जायचं आहे गणपती बाप्पाच्या विसर्जनसाठी. आणि 9:30चा टायमिंग होता आणि त्यासाठी जस्ट हार्डली 15 मिनिट्स बाकी आहेत आता. आज पंपवरती पण मोठी लाईन आहे, लोकांचा मॅटर चालू झालं आहे, त्यामुळे इकडची पब्लिक पण थोडी. फायनली थोडा वेट केल्यानंतर फ्रेंड्स आपला पण नंबर आला आहे. दोस्त हो गया. चल मस्तपैकी पेट्रोल भरून झालं आहे फ्रेंड्स. नेक्स्ट टाईमपासून लक्षात ठेवेल, कधी पण खाली होत असेल पेट्रोल तर पहिलाच भरून ठेवूया आपण. आणि त्यात गोष्ट अशी की मी हमेशा स्कूटीमध्ये बॉटल्स ठेवलेल्या असतात, कधी 1 कधी 2. ह्याच गोष्टीसाठी कधी कोणाला एमर्जन्सी लागली किंवा काय बॉटलची गरज पडते पेट्रोल एक्सचेंज करायला किंवा पाण्यासाठी किंवा काही. पण लास्ट टाईम कधी मला माहीत नाही, 2-3 दिवसांअगोदर मी बाटल्या काढून बॅगेत ठेवल्या आणि मग आपण घरी घेऊन गेलेलो. म्हणून बॉटल नव्हती, म्हणून ते दादांनी थोड्या वेळ मला 1 मिनटात तो केलं आणि त्यांना रोड साईड बॉटल भेटली, तेव्हा मग त्यांनी ती बॉटल घेऊन मला पेट्रोल दिलं. मी जे काही नको बोलत होतो त्यांना, बिकॉज मला माहिती आहे ते पेट्रोल पंप रेअर आहे तर त्यांना पण गरज पडेल. बट त्यांचे साऊथ इंडियन होते वाटतं, ते त्यांना बरोबर हिंदी मराठी काही जमत नव्हतं, पण त्यांच्या टोनवरून समजून गेलो. बट ज्या पद्धतीने त्यांनी हेल्प केलं, रिअली थँकफुल टू. बाकी ते कशासाठीच थांबले नाही, जसं मी मगाशी म्हटलं. त्याला प्रॉपर लेग डे म्हणजे वर्कआउट केलं आहे फ्रेंड्स. तर जर कोणी जात असेल तर समजू शकेल, थोडंसं तकलीफ म्हणजे थोडंसं बर्डन, थोडं वजन पडतं अशा टायमिंगला. लेग वर्कआउट केल्यानंतर असं काय पुश वगैरेचं असं काय असेल, पायांचे मेहनत थोडीफार. बट ठीक आहे, तेवढंच फॅट बनवायला आपल्याला मदत झाली. टेम्पो आला आहे, कदाचित पहिलाच आला आहे आणि आपण पण टायमावरती पोचलो आहे. तर टेम्पो समोर उभा आहे. आता जाऊ पटपट, कपडे चेंज करू आणि येऊ आपण खाली. केलं आलो भरून पेट्रोल. कसं भरलं? ते DG10 आहे ना, तिथपर्यंत धक्का मारत गेलो जगात नाका. आणि मग तिथे एक दिलं? हां, मला पेट्रोलची हेल्प केली तिथे. म्हणजे जात होते स्कूटीवरती, त्यांना मी नको म्हटलं, तुम्हाला पण गरज पडेल. तेवढे आपको पसीना इतना आया. हॅलो, हा झालं जेवण मगाशीच झालं. हो झालं जेवण झालं. अच्छा येऊ का लगेच? हां ओके. चला घामाघूम झालं, पटकन पाणी घेऊ का? बाई तू नको अंगावर पाणी घेऊ, तू फक्त कपडे घाल आणि नी हातपाय तरी धुतले पाहिजे. हाताला पेट्रोल आहे, हाताला पेट्रोल आहे माझं. काय काय चला उतर. मी फ्रेशन अप झालं फ्रेंड्स आणि मस्तपैकी कपडे पण चेंज केलेत. असं काय कुर्ता घातलाय मी. आणि बघू बघा कशी क्यूट रेडी झाली बुग्गू. चल मी जाऊ वरती, तुम्ही या तयारी करू. ओके बेटा? हो बेटा, कुर्ता घातला मी.
टेम्पोची असेल. टेम्पोच आहे ना परत गाडी कशाला घेते स्कूटी घेतली असते आता. बिचारा एवढा जाऊन पेट्रोल भरून आलाय ग धक्का मारत मारत. पेट्रोल माझ्याकडे होतं, मला सांगायचं होतं. मी मागे जाते येताना सगळी टेम्पोनी म्हणून मी प्लॅन चला मग चला मग. मंगल मूर्ती. भवानी मंदिराचा सरळ सरळ रस्ता कळावर इकडे. हा पहिले ते ठेव आणि तू खाली उतर. गणपती इकडून तिकडे पुढे ठेवतात. इकडे पण ठेव, एवढा ठेव बस. टेम्पो घेतोय आतमध्ये. तिकडून तिकडे लाईटसाठी तुमचं थोडंसं पुढे म्हणजे इथून लाईट भेटेल प्रॉपर विसर्जन दिसेल आपल्याला. आणि तिथे दादांनी बाईक म्हणजे बाईकचे पण आपल्याला लाईट भेटेल. मोरया. सुरू सुरू. इकडे बाबू आहे बघ आरती चालू करू. आता इथे उभे राहा दोघी. हा जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा पुढच्या वर्षी जीवदानी माते की मंदिर मामा की कॅपॅसिटी कळली माझ्या. तेच बोलायला त्यांनी इथे सांगितलं. पाठवलंय मला. गणपती बाप्पा हात सांभाळा, हात सांभाळा, तो हात सांभाळा. ठेवा, इकडे ठेवा, पाहिजे. 2 मिनिटं ठेवा, कंबर भरेल. 2 मिनिटं ठेवा खाली. तेव्हा खाली हळूहळू न्या हळू न्या. मोरया मंगलमूर्ती केळींच्या गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर ये. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार पाठवू तर पाठगीत द्या ते तुम्ही. गणपती बाप्पा दोन, तीन, राहू दे, राहू दे. चार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा आणून दिलो ऐकत नाही. ठीक आहे चला दादा. आहे झालं फ्रेंड्स छानपैकी विसर्जन झालं आणि मोकळं होतं इथं एवढंच. आणि हा तोच तलाव आहे. तुम्ही बघितलं असेल एकदा दोनदा इथे येऊन गेलं. हे मोठे असतात ना. मंडळाचं हे मोठे गणपती आपण बघितले फिट जाताना हे कन्फर्म मंडळाचे आणि ते आता जेटीलाच आले. ॲज पर दादा दादा बोलले ते जेटीलाच जातील ते ह्याच्यासाठी विसर्जनासाठी. आपण पण लवकर प्लॅन करू जेटीला जायचं. मला पण फिरायचं एक्सप्लोर करायचं. गणपती बाप्पा बोला गणपती बाप्पा बाय बाय अरे घ्या खोकलाय. हा आता चोकोबार नाही होत काय. म्हणून बघूया आईस्क्रीम तुला बाप्पा आईस्क्रीम. हे बघ माझ्याकडे ये. नाही खोकल्याचा त्रास होत नाही गोळावाला आणि आले? आईस्क्रीम वाला आहे. म्हणून मी खातोय. मलाई माझ्या हा बस उरलेलं पाहिजे तरी हातात काय दाखवायला उरलं ना.
होईल का बंदच बाय बाय आईस्क्रीम खाल्ल्याने रक्त जोरात दाब हा दाबला दाबला दाबलं दाबलं ही राहिली बघ बाय 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 झालं फ्रेंड्स विसर्जन थोडं टाइमपास करून झाला तू चप्पल नको घालून गेलेला नाही चप्पल नव्हती तू चप्पल घातलेली का